आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथे परंपरेचा साज तिथे रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी विश्वजित। न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भविष्यात पाकिस्तानना वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये सहभागी होण्यास पूर्णपणे बंदी घातली। भारत आणि पाकिस्तानमधील वादानंतर हा निर्णय घेण्यात आला। भारतीय संघाने WCL 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 2 सामने खेळण्यास नकार दिला। यामध्ये सेमीफायनल आणि ग्रुप स्टेज सामना समाविष्ट आहे। रविवारी झालेल्या प्रशासक मंडळाच्या 79व्या बैठकीनंतर PCBने ही घोषणा केली। मोहसिन नकवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। पाकिस्तान क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 13 धावांनी पराभव केला आहे। या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार आगा सलमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल विंडीज संघाला फक्त 176 धावाच करता आल्या। अशा प्रकारे पाकिस्तानने ही 3 सामन्यांची T20 मालिका 2-1 अशी जिंकली। इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5वा आणि अंतिम कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचलाय। इंग्लंडला केनिंग्टन ओव्हलमध्ये 374 धावांचा पाठलाग करताना खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्याआधी 76.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या। त्यामुळे आता इंग्लंडला सामन्यासह मालिका विजयासाठी 5व्या दिवशी आणखी 35 धावा कराव्या लागणार आहेत, तर भारताला विजयासह मालिकेत बरोबरीसाठी 3 विकेट्सची गरज आहे। जो रूटने केनिंग्टन ओव्हलमध्ये टीम इंडिया विरुद्धच्या 5व्या कसोटी सामन्यातील 4थ्या दिवशी दुसऱ्या डावात दमदार शतक ठोकले। रूटने विजयी धावांचा पाठलाग करताना ही कामगिरी केली। रूटचे हे कसोटी कारकिर्दीतील 39वे शतक ठरलं असून रूटने यासह श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याला मागे टाकले। रूटने संगकाराचा 38 शतकांचा विक्रम मोडलाय। इंटर मियामीचा कर्णधार लिओनेल मेस्सी उजव्या स्नायूच्या दुखापतीमुळे अनिश्चित काळासाठी बाहेर पडलाय। अधिकृत निवेदनाद्वारे क्लबने याबाबतची पुष्टी दिली आहे। शनिवारी मेक्सिकन संघ नेकाक्सा विरुद्धच्या लीग कप सामन्यादरम्यान मेस्सीला ही दुखापत झाली। मेस्सीच्या दुखापतीनंतरही इंटर मियामीने नेकाक्सा विरुद्ध पेनल्टी शूटआउटमध्ये 5-4 असा विजय मिळवला। दिल्ली प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या हंगामात रविवारचा दिवस रोमांचक होता। अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या डबल हेडर सामन्यांमध्ये सेंट्रल दिल्ली किंग्सच्या यश धुलने हंगामातील पहिलं शतक झळकावून संघाला सहज विजय मिळवून दिलाय, तर न्यू दिल्ली टायगर्सने एका उच्च स्कोरिंग सामन्यात आउटर दिल्ली वॉरियर्सवर 40 धावांनी विजय मिळवलाय। भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकर याने सलग 3ऱ्या स्पर्धेमध्ये विजेता होण्याचा मान संपादित केलाय। कझाकिस्तान येथील अलमाटी येथे झालेल्या कोसानोव मेमोरियल ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने यश संपादन केलंय। मागील वर्षी एप्रिल महिन्यात मुरली श्रीशंकर याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती। यामुळे पॅरिस ऑलिम्पिकलाही तो मुकला होता, तर दुखापतीवर मात केल्यानंतर त्याने झोकात पुनरागमन केलंय। कल्याणमधील मराठमोळी कन्या वैष्णवी पाटील हिने उत्तुंग झेप घेतली आहे। निवड चाचणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तिने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये प्रवेश केलाय। आता 13 ते 21 सप्टेंबर रोजी झेंगरेब येथे होत असलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील 65 किलो वजनी गटात ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथे थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।